गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जीवा मुक्त भवन्ति साकटं सुखकं ज्ञानदान पाया होना ऐकून बरोबर ज्ञान प्रताप सोचना भगवान आते सरंग गुराज मस्त जो सुख नित्य प्रकाश है नाम रूपाधर मति न लखे जी मति लखे सोमय शुद्ध अपार अभि अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सगणित त्या कृपालु सर्वज्ञ गुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। एक समाधि के दो प्रकार है, एक सविकल्प समाधि और दूसरी निर्विकल्प समाधि। ज्ञाता ज्ञान ज्ञेय रूप त्रिपुटी भान सहित अद्वितीय ब्रह्म विषय अंतकरण की वृत्ति की स्थिति सविकल्प समाधि कही है। हो मी ब्रह्म हे वरती स्थिर हूँ याला सविकल्प नाही झालं थोडक्यात। कारण मी ब्रह्म ही त्रिपुटीच आहे ना आणि ते मी ब्रह्म हे त्रिपुटी स्थिर त्याला हे म्हणायचं सविकल्प आणि तिथं ती नाहीच ते निर्विकल्प। तो सविकल्प समाधि दो प्रकार की है, हो एक तो शब्दानुविद्ध है और दूसरी अनुविद्ध है। एक शब्द सहित शब्द रहित है। हाँ अहम ब्रह्मास्मि इस शब्द करी के अनुविद्ध कहिए सहित होवे तो शब्दानुविद्ध कहिए। मी ब्रह्मा या शब्द सज्ज स्थिर रहता है ते शब्दानुविद्ध। शब्द रहित को अनुविद्ध कहे है। शब्द रहित शब्द अनुविद्ध म्हणतात। त्रिपुटी भान रहित अखंड ब्रह्माकार अंतकरण वृत्ति की स्थिति निर्विकल्प समाधि कही है। तिथे काहीच नाही, स्मरण नाही, जाणीव नेणीव असं असं कोठे आठवत नाही। देही तरी देह भोगवत असे कापुराच्या वाची ही मुक्त जवळजवळ निर्विकल्प समाधीमध्ये असणारे तुळशीदास महाराज, आणखीन लड्डू महाराज, आणखीन असे 2-3 लोकांचे भेटी झाले होत्या। देहावर भार नाही, खायचं कसलं काय गरमीचं गटरातलं पाणी काय ते काहीच नाही। चला आनंदावर जे गेले ना आनंदात वरती ज्याची रंगी त्याचा व्यवहार बरोबर होत नाही देहाचा, कारण देहबुद्धीच नसते ना। मग ती शरीराचा व्यवहार खायचं तर खायचं नाही तर खायचंच नाही ते काय व्यवहार आनंदामध्ये असते एवढं व्यवहार शून्य अवस्था। इस रीति से सविकल्प और निर्विकल्प समाधि के दो भेद है। अशा रीतीने सविकल्प निर्विकल्प समाधि दोन भेद, दोन प्रकार। हे अभ्यास केल्यावर हे कळतंय। आता सांगायचं आपल्याला ज्यांना स्वरूपानंदामध्ये शास्त्राच्या साधूच्या वेदांताच्या विचाराने जे स्वरूपानंद भोगतात त्या स्वरूपानंद भोगण्यामध्ये त्रिपुटी स्वरूपानंद भोगतो तो सविकल्प
आणि त्रिपुटी रहित भक्त तो निर्विकल्प एवढाच. 3 में हाँ. सविकल्प समाधि साधन है और निर्विकल्प समाधि फल है. हाच की म्हणून गुरुजी सांगायचे जीवनमुक्तीची खूण सांगा गुरुजींनी. 24 तासातून एक क्षण तरी वृत्तशून्य अवस्था अशी सुखाची भोगावी. म्हणजे एक क्षण तरी विजयमुक्तीचा भोग भोगावा. तो खरा जीवनमुक्त. आणि हा खरा जीवनमुक्त त्याला पाठीमागचा विषय अपरिग्रह असतो. त्याला इंद्रियाचा संबंध नाही, काय नाही झालं. अपरिग्रह म्हणजे जिथं जेवणाचं आठवण नाही ते बाकीचं काय राहिलं. आनंदामध्ये निमग्न झालेले महात्मा त्याला जेवायचं सुद्धा आठवत नाही. त्याला तुमचा एकच अनुभवाचा व्यवहार ते झोप. झोपीत काय आठवतं. म्हणून सुखही मिनिजलो ग शून्य सारे. शून्य म्हणजे एक कोणतंच हे नाही. अहम ब्रह्मास्मी नाही आणि मी देह नाही, अज्ञान नाही, असा त्याचा अर्थ झाला. आलं का लक्षात. निर्विकल्प समाधी अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्याला एकच अनुभव करता झोपेचा दृष्टांत. झोपी काय काय दिसते. झोपेमध्ये जसे व्यवहार शून्य असते, वृत्ती झोपेची वृत्ती अज्ञानात लीन असते, ज्ञानाची वृत्ती आनंदात निमग्न असते. आणि झोपेतला आवृत आनंद असतो, समाधी निरावृत आनंद असतो. आणि तो निरावृत आनंद असणारा जो महात्मा तो अखंड स्वरूपाने भोगतो. अखंड स्वरूपाने असा ऐसा कोटी आठवत नाही. आणि देही ते देही भोगत असा अखंड आनंद भोगत असतो तो. हा साधन रूप जो सविकल्प समाधि है ताके विषय यद्यपि त्रिपुटी रूप द्वैत प्रतीत होवे है. आणि साधन रूप जे सविकल्प समाधी त्याच्यामध्ये त्रिपुटी मी ब्रह्म आहे, मी आनंद रूप आहे, अहम आत्मा ब्रह्म अशी जी त्रिपुटी आहे झालं. पण ती त्रिपुटी बाधित आहे, पण सत्य सुद्धा नाही. तथापि तो द्वैत इस रीति से ब्रह्म रूप करके प्रतीत होवे है जैसे मृत्तिका विकारन को मृत्तिका रूप जाने ते विवेक को मृत्तिका के विकार घटाधिक प्रतीत भी होवे है, परंतु मृत्तिका रूप ही प्रतीत होवे है. हो तेच दृष्टांत माऊलीचा वय का भंगार झाली सोने का मृत्तिका घट. जरी मृत्तिकाचा विकार घट आहे, सोन्याचा विकार अलंकार आहे, पण दोन्ही एकच आहेत. मृत्तिका रूपाने तो घट पाहतो, सोन्या रूपाने तो अलंकार पाहतो. तसा हा महात्मा सगळ्या स्वरूपच पाहतो. समस्त श्री वासुदेव अशा प्रीतीचे रसाचा ओतला भाव. केव्हा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. चला मग सगळ्यात हरीच्या दासा जाऊ द्या सर्व खंडून ब्रह्म झालं. असे जीवनमुक्तीचं प्रकरण आहे. आणि ही जीवनमुक्ती विजयमुक्ती जवळच राहते. तैसे सविकल्प समाधि में त्रिपुटी द्वैत ब्रह्म रूप ही प्रतीत होवे है. ते आता दर्शन दिलेलं अलंकारांचे. सविकल्प समाधीमध्ये सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. अनंत रूपे अनंत विषय किंवा सर्व खंडून ब्रह्म असं आहे. ते त्रिपुटी सुद्धा ब्रह्मरूपाने प्रत्यय येते त्याला. निर्विकल्प समाधि विषय भी सविकल्प समाधि की न्यायी त्रिपुटी रूप द्वैत विद्यमान भी होवे है, तो भी त्रिपुटी द्वैत की प्रतीति होवे नहीं.
निर्विकल्प समाधीत त्रिपुटी जर असते स्थिर असते त्याची प्रतीती येत नाही. वृत्ती निवृत्त झाली ज्याला दिसेल तेथे म्हणजे मी ब्रह्म आहे हे सुद्धा तिथं नसतं. त्याला एक अमृत अनुभवामध्ये स्मरणे विस्मरण केलं इतक्या त्या स्मरणामध्ये रंगला इतकी स्मरणामध्ये इतकं स्मरण चालू असताना स्मरण राहत नाही. हो स्मरण चालू असताना स्मरण राहत नाही. याला उदाहरण व्यावहारिक नाहीच दिलं तर काहीतरी काही एखादा विषय सांगू का शास्त्र तुळशीदास महाराज आपल्याकरता उदाहरण तरुण अवस्थेमध्ये दोघांचा वेळ असतो. मंडळी बाहेराला गेली देवळीच्या वेळेस ही परत तिच्या मागे गेलं काही वासने मोठ्याचे घर सगळं कवाडा ते लावले होते. सगळे आपल्या करता असतं त्याला आता काय करावा. एका खिडकीत सर्प लोंबत होता. त्या सर्पाला धरून वर गेले म्हणजे देहात भान नाही. आणि पुण्यात गेल्यानंतर हे झोपलेले होते. तुम्ही कसं कळाला म्हणजे त्या खिडकीचा दोर सोडला होता ना. मग कसं दोर म्हणजे ठीक आहे. तिथं त्याने उपदेश केला का हो ही शरीर हाडा मासा कातडच आहे. याच्यावर जर तुमचं इतकं प्रेम आहे तितकं देवावर केलं तर नाही कळतं. शिकाव तरी मावळणारच आहे. कधी तुम्ही जाता कधी मी जाईन. जगामध्ये कधी भोग्य तरी जाते ना कधी भोगते तरी जातो. आमचे शंकर महाराज म्हणून कधी वाडा तरी पडेल कधी वाडा बांधणार तरी मरेल. भोग्य भक्ताचा वेगच असतं. मानलं तरी आहे नाही मानलं तरी आहे. जीव त्याच्यामध्ये ब्रह्मदर्शी काही नाही. मग पश्चात झाला. आम्ही 34 रामायण झालं. हनुमानजीचे दर्शन झालं. असं असतं म्हणजे कोणत्या वेळेस कोणाचं उपदेशन काय कळत नाही. असं एक आणखी उदाहरण आहे. अगं लांब गेलो विषय आहे. पूर्वी ते मिलिटरी कॅम्पमध्ये हे विकणारे जात होते भाजीपाला माळणी. एक मिलिटरी मॅन खाली आला. अहो बाई मला हे या ना. नहीं बोलो बाबूजी समय थोड़ा और जाना है दूर. वाक्याच्या बाईने विचारलं समय थोडा और जाना है दूर. त्या त्याला एकदम पश्चाताप झाला. आपलं आयुष्य राहायचं की जायचं तुमकडे नोकर सोडून बसला ध्यानात. असं एखाद्या वेळेस कोणत्या घटनेत काय घडतं कळत नसतं. विषय माझा का सांगितला की त्रिपुटीमध्ये स्थिरता स्मरणे विस्मरण केले. इतकंच स्मरणात रंगला आम्ही नामाचे धारक नवनो प्रकाराने. आम्ही नामामध्ये इतके रंगलो की बाकीचं काही नाही. पर्यायाने लांबचे उदाहरण द्यायचं. चौरंगी गोरक्षाने बसवला. त्यांना सांगितलं जप कर मी परत यूज कर. वारंवार अंगावर मंत्रात जप चालूच राहिला. आले गोरक्ष मंत्राचं ध्वनी चालू आहे पण शरीराचं भान नाही. असं आयचं कोट्यात देईचं विधी निर्विकल्प समाधी. आपण शब्दांनी गणित सोडवत आहेत. अनुभव तुमच्या अभ्यासावर आमच्या अभ्यासावर.
आणि दुसरी एक गोष्ट, ज्याला स्वरूपानंद प्राप्त झाला, ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला, त्याची चाचणी तुकोबारायांनी घेतली. हो, काय चाचणी? विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मानंदामध्ये निशेष विषय विसरतो. हो, वासना निमाली समोर ज्यांची, म्हणजे मी ब्रह्म ही सुद्धा वासना नाही, असे निर्विकल्प समाधी आहे. एक फल आहे आणि त्याच्यात जे काही स्थिर वृत्ती राहते, व्यवहार शून्य राहते, पण वरती स्थिर राहते पण व्यवहार शून्य, आणि त्याच्याही पुढे वृत्ती अजिबात नाही होती, ती पुढे. चला. जैसे जल में लवण को गेरे तहाँ लवण विद्यमान होवे है, परंतु नेत्र से लवण की सर्वथा प्रतीति होवे नहीं. ही निर्विकल्प समाधीचा एक भाग. खरटपणा राहतो ना, पण पांढरेपणा राहत नाही. तसं मी ब्रह्म ही संस्कार राहतात, मी ब्रह्म ही व्यवहार राहत नाही. इस रीति से सविकल्प निर्विकल्प समाधि का यह भेद सिद्ध हुआ. अशा रीतीने सविकल्प निर्विकल्प समाधीचे भेद पडले, प्रकार असे प्रचलय आले. आणि भेद म्हणजे त्याचे भूमिका. निर्विकल्प समाधी म्हणून गुरुजी म्हणायचे, काय म्हणायचे गुरुजी? बीज भाजलेलं आहे, अंकुर उत्पन्न होत नाही, पण लाही दिसते, आणि ती लाही राग झाली पाहिजे. तसे जीवनमुक्त पुरुष आहे, भाजलेली लाही आहे, कारण अंकुर नाही ना. मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर कोणतीच वासना नाही, बाद झाला सगळ्याचा. हो, पण ती दिसती ना, आणि त्याची राग झाल्यावर नाही. तसं प्रमाण सांगतो. स्मरणे विस्मरण केले, द्रष्टांचे वहिल्यान दिसावायचे. स्मरणात विस्मरण, स्मरण इतकं की स्मरण चालू असताना स्मरण नाही, स्मरण चालू असताना स्मरण नाही. याला दृष्टांत कोणता आहे का नाही सांगू तुम्हाला. तुमच्या शाळेचा अभ्यासाची आठवण आहे का? तुम्ही शिक्षक आहात, शाळेच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाची आठवण आहे का? विसरलात का? कळते काही? अभ्यास स्मरण नाही का? नाही, स्मरण नाहीच का? काय कसं नाही, सूक्ष्म रूप स्थूल नाही आहे, बीज रूपाने. आणि ते बीज जर संपलं मग शिक्षक कोणाचं कोण आहे? याला एकच अनुभव करतो आपण, झोपी म्हणजे जागृती. झोपी म्हणजे जागृती, म्हणजे झोपी सुद्धा स्वतःचा आनंद भोगता आला पाहिजे. अशा 9 अवस्था सांगितल्या सिद्धांत बिंदूमध्ये. झोप जागृती, झोप स्वप्न, आणि झोप झोप. ते झालं या कोणाच? झोप जागृती, झोप स्वप्न, आणि झोप झोप है ना. आता तसं जागृती जागृती, जागृती स्वप्न, जागृती सुषुप्ती. तसं स्वप्न जागृती, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती. असं सिद्धांत बिंदू मध्ये काय त्या ऋषीचं नाव म्हणे, त्यांचं नाव, पण याचं प्रकरण फार वेगळं आहे. आता ही तुला सांगायला सांगावं, पण काय उपयोग होत नाही सांगून, कारण तो विषय मुख्य नाही ना.
काही कर्मानुसार ओघानुसार चाललाय, हे जर पदरात पडले तर भाग्य तुझं उदयाला येईल, नाहीतर मग काय आपलं जगाची ती आपली राहते होईल. कारण की स्वरूप प्राप्ती आनंद भोगणारे महात्मे फार महत् पुण्याचे. एक ओळी आहे सांगतो, पापात्माचे पाप ते नरकात जायचे, पुण्यात्माचे पाप ते स्वर्ग जायचे. माते जन्म पाहिजे तो शुद्ध पुण्य. पापातून पाप नरकाला जाईल, पुण्यातून पाप स्वर्गाला जाईल, पण ज्याने स्वरूप आनंद भोगला ते खरं पुण्य. तेच पुण्याचे कोरा होतं. ज्या पुण्यामध्ये नारायण आहे ते पुण्य खरं. तसं ज्या परमार्थामध्ये भगवंताची ध्यान धारणा आहे, स्वरूपाच्या आनंदाचा अभ्यास आहे, तो खरा परमार्थ. बाकीचा आंदोलन असतो. आता तुझ्या अधिकार येतो, तुझं पुण्यच फळ आहे. आम्ही परमार्थात असा आग्रह झाले, परमार्थात बलात्कार नाही. चला, कारण अधिकार आलो आपोआपच काम होईल. ते अधिकार नसलं काम कसं होईल? मग आता हे अधिकार येण्याचं साधन चालू आहेत. चला, म्हणून सविकल्प समाधी संपली. निर्विकल्प समाधीमध्ये पाण्याचा दृष्टांत दिला, त्या पाण्यामध्ये मिठाचा खारटपणा असतो, अशी स्थिती निर्विकल्पाची. आणि त्याच्या पुढची भूमिका वेगळी आहे. ते कोणची? कापराच्या वाची उजळलेलं ज्योती ठाई समाप्ती. इथं काय राहतं? कापूर राहतो का धूर राहतो का वास राहतो? आहे का नाही? हे मिठाच्या दृष्टांत पाण्यात खारटपणा आहे, पण कापूर अग्निरूप झालं तसं मग त्याला दुसरं घ्यायचं काही. सविकल्प समाधि में हाँ ब्रह्म रूप करके द्वैत की प्रतीति होवे है, और निर्विकल्प समाधि में त्रिपुटी रूप द्वैत की अप्रतीति होवे है. एकच प्रतीत नाही, एकच प्रतीत नाही. सविकल्प समाधी त्रिपुटी प्रतीतीची, निर्विकल्पाची त्रिपुटी प्रतीत येत नाही. त्याला खाली येऊ आपण. सविकल्प समाधी खूप चांगली. निर्विकल्प समाधी स्वतःच्या आनंदामध्ये आहे, पण सविकल्प समाधी जगाचा उद्धार करते. शिवचा रस वाटीचा निका झाय रहू नका रान बाहेरी. सविकल्प समाधी. ऐसे जाणे तो म्हणा सर्जे जनास सविकल्प समाधी. हो, देवतो मोलावी सर्व वस्तू. स्वविकल्प समाधी. हो, कारण जीवनमुक्त पुरुष असले तर तुमचा आमचा उद्धार होईल ना, आणि विजयमुक्त असल्यावर कसं होईल? पण खरी जीवनमुक्ती जी आहे ती आम्हाला एक आठवत दक्षिणामूर्तीची. दादाने सांगावं, गुरुजीने सांगावं. दक्षिणामूर्ती खाणं पिणं करायचं, पण कधी बाहेर जात कधी लगे पुस्तकच नसतं त्यांना. खाणं पिणं आणि पाठापुरतं देहावर यायचे, म्हणजे विषय सांगण्यापुरतं देहावर यायचे. पुन्हा 24 तास असे बसलेले. खायचे प्यायचे पोटभर, पण लगेच संडास नसतं, आणि पुन्हा देहावर नाही. फक्त यावेळेस पाठ सांगायचा, ज्यावेळेस शिकवून द्यायची त्यावेळेस तेवढ्या पुढचं देहावर, पुन्हा नाही. याला शास्त्रामध्ये पदार्थाभाविनी म्हणतात. पदार्थाभाविनीमध्ये वृत्तीचं स्मरण अभ्यास चालू असताना वृत्ती अभ्यास कोण करते? वृत्ती. वृत्ती अभ्यास करत असताना वृत्तीच्या ठिकाणी मी अभ्यास करते स्मरण नाही. हे पदार्थ होणे.
अशी स्थितीचे जीवनमुक्त महात्मे ते शिवचं रस वाटते हानिकारी. आज जो तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुमचं पोट भरलं नाही, ब्रह्मानंद भोगल्याशिवाय पोट भरतच नाही. मनाचं पोट, स्थूल पोट, स्थूल देहाचं पोट अन्न पाणी भरतं, पण मनाचं पोट कसं भरेल? जीवदशा आहे तोपर्यंत मनाचं पोट भरत नाही. ज्यावेळेस जीवदशा नाहीची होईल त्यावेळेस मनाचं पोट भरलं. हो, ब्रह्म रसगोडी जायची फाल वासना निघाली ती मनाचं पोट भरलं. नाही तर नाही. हा काय करा. काहीतरी बोलतो का मी? काही विषय संबंधी बोलतो का? विषय संबंधी? हा, चला. सुषुप्तीचे निर्विकल्प समाधी का भेद? झोप येतो आम्ही निर्विकल्प समाधीचा भेद. काय झोपीमध्ये विचार असतो आणि ह्याच्यात विचार असतो, पण याच्यात अज्ञान नाही, त्याचे अज्ञान नाही. तैसे सुषुप्ति से निर्विकल्प का यह भेद है. सुषुप्ति में अंतकरण की ब्रह्माकार वृत्ति का अभाव होवे है. काय सांगता मी तेच सांगतो. नाही, झोपेमध्ये ब्रह्माकार वृत्ती नसते, अज्ञानात लीन असते. और निर्विकल्प समाधि में ब्रह्माकार वृत्ति तो अंतकरण की होवे है, ताका भान होवे नहीं. आणि निर्विकल्प समाधीमध्ये अंतकरणाची वृत्ती तत्वमसी महावाक्याद्वारे अहम ब्रह्मासी अशी झालेली आणि त्याचा अनुभव येतो, म्हणजे स्वरूप सुखाचा अनुभव येतो. तुमचं सुख तुम्हाला कळलं म्हणजे खूप महत्वाचं झालं. तुमचं सुख तुम्हाला कळल्यावर ती फार स्थिती वेगळी आहे. आणि तुमचं सुख कळण्याकरता सगळा विषय झाला. 4 वेळेस शास्त्र 18 फरक. तुमचं सुख परोक्षाने नाही कळलं पाहिजे, अपरोक्षाने कळलं पाहिजे. परोक्ष अपरोक्षाच्या विरोध नाही, अपरोक्ष अपरोक्षाच्या विरोध आहे. मग झोपेमध्ये आनंदाचा अपरोक्षपणा आहे, पण अज्ञानाचं आहे. आणि ज्ञानामध्ये सुखाचा अनुभव आहे, पण ज्ञानाचं आहे. त्याला उदाहरण गुरुजी सांगायला लागला का, 6 महिन्याचे लेकरू त्याच्या जिभेवर एक मधाचा कण सोडला, ते गोड लागतंय, पण कशाची गोडी कुठे कळते. आणि तेच मुलगा 10-5 वर्ष त्याला मध खा, ते म्हणतो मधाची गोडी आहे. मग तिथं बी मधाची गोडी तिथं बी आहे लहान मुलात, आणि इथं बी आहे. त्याचं अज्ञान आहे, त्याचं अज्ञान नाही. तसं मी ब्रह्म आहे असा अनुभव जर आला, मी सुख स्वरूप आहे असा जर अनुभव आला, तर त्याच्यावरती स्थिर होते झालं. आणि ती स्थिर झालेली वृत्ती जीवनमुक्त अवस्था जर असेल तर त्या आनंदात राहून पुन्हा जगात उद्धार करते. हे जीवनमुक्त महात्मा, जगात उद्धार करणारे जीवनमुक्त होत नाही. त्याचाच खास जीवनमुक्त महात्मा, की ज्यांचा विषय तोच आहे, बाकी काही विषय नाही, ते खरे जीवनमुक्त. बाकीचे समजुतीच आहेत पण व्यवहार करतात. जीवनमुक्त आहेत पण शोभा नाही, आनंद भोगता येत नाही. त्याला नेहमी आम्ही उदाहरण देत असतो. गुरुजींनी सांगितलेलं, आवाने सांगितलेलं, हनुमानजी यांनी रामप्रभूने आनंदाचा विचार सांगितला. हनुमानजीने विचारलं, असं आनंद भोगणार म्हणजे तू का 2 मुठी पाला खाली बसा आनंदात, आणि मला हे सगळं बारदाना बघायचं ना. आनंदाचं ज्ञान आहे पण आनंदाच्या भोगाला वेळ नाही. समजुतीत चूक नाही, जगमरण येत नाही पण आनंदही भोगता येत नाही. आमच्या गुरुचं दृष्टा सांगू का? गुरूंचं दृष्टा, लग्न झालं, स्वास्थ्यपणामध्ये काही बाद नाही, हे स्वास्थ्य झालाय, पण ह्याला रगतची त्याला क्षय रोग, हे विक्षेप असतो. ह्याला निश्चयात बदल नाही पण भोग
आणि हे पुरुष अगोदर ब्रह्मचारी वज्र देह बस बसले हाय राम. म्हणून तर हे जे निरुपाधिक महात्मे ते जी काय आनंद भोगतात ते तुम्हाला आम्हाला नाही भोगता येत. आनंदाचा निश्चय होईल, विषय वासना नाहीशा होत्या, पण देहाचा जो पण संबंध बाधिता निवृत्तीने कळून तोपर्यंत ते आनंद नाही भोगता येत. आनंदाचं ज्ञान आहे. आनंदही भोगाल पण मर्यादित, व्यवहार बाजूला सारून, व्यवहार बाजूला सारून भोगाला आनंद. आणि त्यांना व्यवहार नाही ते आनंदातच राहायचं. पण जरी असं असलं तर जीवनयुक्त पुरुष अगदी जगाचा उद्धार करतात. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, निळोबाराय, गुरुबा काका, सावतामणे, रोहिदास, शेख मोहम्मद, सजन कसई, कबीर महाराज, लाका कोलाटे, जगमित्र नागा, हे सगळे तेव्हा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे सगळे हेच आहे. जगात एक आवडता विषय सगळ्यात जगात कोणता बरं? जन्म मरेपर्यंत तो विषय सगळ्याचा एकच आहे असा कोणता विषय? जीवदशामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच विषय सगळेच आहे असा कोणता विषय? कोणता? स्वतःचा आत्मा. स्वतःचा आत्मा, जीव. नाही, व्यावहारिक दशातला विषय विचारतो. व्यावहारिक दशामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत तो विषय सगळ्यांचा एक. सांगता येत नाही. पैसा जन्मल्यापासून मरेपर्यंत पैसा सगळ्याला असतो आणि सगळ्याला इच्छा असते. मिळणं न मिळणं तो प्रश्न वेगळा, पण पैसा जन्मापासून मरेपर्यंत राहावाच वाटतं. काही विषयाने सुटतात, काही विषय अवस्थेने सुटतात, काही विषय रोगाने सुटतात, पण पैसा कशाने सुटतो? पण पैसा सुटला तो परमार्थ काय? मग व्यावहारिक दशामध्ये पैसा सुटतच नाही. तसं मग आता पैसा मुख्य विषय असून बाकीचे विषय असतात का नाही? तसं हा जीवनमुक्त पुरुष पैशासारखा स्वरूप आनंदात राहून बाकीचा व्यवहार करतो असा विषय हा. उदाहरण ते घेतलं मी, पण सिद्धांत असा. चला, कोणता विषय? और निर्विकल्प समाधि में ब्रह्माकार वृत्ती तो अंतकरण की होवे है, ताका भान होवे नहीं. म्हणजे असं कोठे अंतकरणाचे वर्ष ब्रह्माकार होते तिचं स्मरण नाही. इस रीति से सुषुप्ति में तो वृत्ति सहित अंतकरण का अभाव होवे है, और निर्विकल्प समाधि में वृत्ति सहित अंतकरण तो होवे है, ताकि प्रतीती होवे नाही. आणि झोपेमध्ये अंतकरण वृत्ती ब्रह्मकार होत नसते अंतकरणाची, आणि जीवनमुक्तीमध्ये अंतकरणाची वृत्ती ब्रह्मकार असते. निर्विकल्प समाधीमध्ये ब्रह्मकार वृत्ती स्थिर असते. निर्विकल्प समाधि विषय अंतकरण की जो ब्रह्माकार वृत्ति होवे है, ताका हेतु सविकल्प समाधि का अभ्यास है. मग निर्विकल्प समाधीमध्ये वृत्ती का स्थिर झाली? तर अखंड सविकल्प समाधी, मी आनंद, मी ज्ञान, मी सुख, मी सत, अखंड ब्रह्माकार वृत्ती, सतत धारणा, जगाचा मिथ्यात्व निश्चय, असे अखंड ज्याची वृत्ती अभ्यास करते त्याची स्थिती आहे. जगाकडे म्हणजे वृत्तीचा द्रष्टा झालं मिथ्या ठरते,
आणि वृत्तीच्या सत्वगुण ज्ञानाच्या द्वारे आनंद भोगतो. म्हणून एक भाग मिथ्या म्हणून वृत्ती धावत नाही आणि एक भाग धारणा नेहमी अहम ब्रह्मास्मी अशी धारावाहिक वृत्ती अशी जर स्थिर असली तर ती बी स्थिर होते, अंतःकरण वृत्ती होते. याचे साधन रूप अष्टांगन में सविकल्प समाधी गिनी है. म्हणजे अष्टांग जे मागे सांगितले त्या अष्टांग समाधीचे अंग आहेत. तर समाधीचे अष्टांग ते सांगितले गेले सविकल्प समाधीचे. निर्विकल्प समाधी फल है. आणि त्याचे निर्विकल्प समाधी फल आहेच की. निर्विकल्प समाधी दो प्रकार की. आता निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. सो निर्विकल्प समाधी भी दो प्रकार की होवे है. निर्विकल्प समाधी दोन प्रकारची आहे. एक अद्वैत भावना रूप और दूसरी अद्वैत अवस्थान रूप. काय किती सूक्ष्म सांगावं. एक अद्वैत भाव आणि एक अद्वैत स्थिती. अद्वैत भावामध्ये सगळं ब्रह्म आहे असं एक भाव होतं. इथं जीवदशा मुक्त झालेले जीवदशा म्हणण्यापेक्षा इथं अहम ब्रह्मास्मी भाव गोचर आहे आणि वस्तू गोचरामध्ये वृत्ती नाही. त्याला भाव गोचर आणि वस्तू गोचर. वस्तू गोचरामध्ये स्मरण नाही आणि काही नाही आणि भाव गोचरामध्ये स्मरण आहे. ब्रह्मरूप भाव रित नाही ठाव. पण एवढ्या कुठे झाले पण ब्रह्मरूप भाव रित नाही ठाव. पण प्रतिमाचा देव काय सांगा ज्यावेळेस प्रतिमा देव वाटेल त्यावेळेस त्या वस्तुगत आहे आणि नुसता ब्रह्मभाव म्हणलं तर त्याचं वस्तू नाही. चल अद्वैत ब्रह्माकार अंतकरण की अज्ञात वृत्ति सहित होवे सो अद्वैत भावना रूप निर्विकल्प समाधि कहिए है. का नाही किती लोकांचं असे सांगतो तो नको सांगू मी सांगतो. हे जे एक मुक्त सोडलेला एक ब्रह्मज्ञानी पुरुष सगळे वारकरी काही लोक सगळ्या ठिकाणी पांडुरंग आहे. सगळे पांडुरंग म्हणतात. वस्तुगोचर भावगोचर भावगोचर सगळा देव वस्तुगोचर का भावगोचर भावगोचर. हो हे जे वारकरी असणारे आज्ञाने त्यांच्याजवळ सगळा देव जिकडे तिकडे पांडुरंग आहे. आनंद विषय म्हणतो गोष्ट पण तुझ्या स्वप्न पांडुरंग आलाय का म्हणून भावगोचर. आणि ज्यावेळेला पांडुरंग बघतो ते वस्तुगोचर आणि ज्यावेळेला पांडुरंग कळतो तो मुक्त. पांडुरंग बघतो तो भक्त. पांडुरंगचा कोड आहे म्हणलं तो भाविक आणि पांडुरंग मीच आहे म्हणलं मुक्त. चला अज्ञात वृत्ती सहित म्हणजे अज्ञात वृत्ती म्हणजे सांगतो की मग अज्ञात आता पण मी काय सांगतो तुला. वारकरी नुसते सगळीकडे भाव आहे म्हणतो वस्तू कुठे कळले. भावगोचर आज्ञा नाही ना आणि आज्ञा असं सगळीकडे जेव म्हणतो का नाही. समजा पांडुरंगाच्या भक्त सगळं पांडुरंग म्हणतो सगळं देव आहे. कोणताही देव असो सगळा देव आहे असं म्हणतो पण वस्तू अनुभव नसल्यामुळे अज्ञान भावगोचर. तिचं अज्ञान असतंच. नुसती भावना असते. अज्ञान असतं पण नुसती भावना असते. का नाही लक्षात आला काय. नाही तस नको चांगलं झालं पाहिजे लक्षात. भावगोचरामध्ये अज्ञान असतं आणि वस्तुगोचरामध्ये अज्ञान नसतं.
मग माग काय तुम्ही ऐकल परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्षामध्ये भाव आहे आणि अपरोक्षामध्ये अनुभव आहे. थांबा नका सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे का नाही. ज्ञानदेव प्रमाणात्मा निदान सर्व गती पूर्ण एकनाथ आणि इथं तुम्ही सांगा सगळ्या ठिकाणी आत्मा कसा आहे. सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूप कसं आहे. आहे यार हा आहे यार पण ते आहे ऐकलेलं सांगता का अनुभव सांगता. ऐकलेलं ह्याला भाव गोचर म्हणायचा. आलं का लक्षात बाबा. आणि जर मी आत्मा तोकडे व्यापक आहे असं जर अनुभव असता तर ते बोलणं तुमचं वेगळं आलं असतं. आता आहे या रूपाने आत्मस्वरूप हे ऐकलेलं सांगायला लागलात. मग ऐकलेलं भावगोचर का वस्तुगोचर आहे. भावगोचर. ह्याला परोक्ष ह्याला आज्ञान म्हणायचं. आज्ञान स्वभाव. आलं का लक्षात पक्क. मग तसं देव चौकडे आहे म्हणणं कसं आहे. भाविकाचा देव चौकडे आहे म्हणणं खरं का खोटं. भाविकाचा सगळीकडे देव आहे म्हणणं खरं का खोटं. भावगोचर खरं वस्तुगोचर खरं नाही. कारण आज्ञान नाही. आज्ञानाने देव म्हणता येत असतो सगळा पण नाही ते टिकत नाही. या समाधीने अभ्यास अधिक हुए ते ब्रह्माकार वृत्ती भी शांत होई जावे हे. आणि याच्या अलीकडचं वाक्य वाचा. याचं पहिलं भावगोचरच्या आधीचं वाक्य. या समाधीने याच्या आधीचं वाक्य तो अद्वैत भावना रूप निर्विकल्प समाधी कहिए हे. म्हणजे अद्वैत भावना रूप निर्विकल्प समाधी भावगोचर आहे. या समाधी में अभ्यास अधिक हुए थे. आता लक्षात आलं विषय माझा. ब्रह्माकार वृत्ती भी शांत होई जावे हे. आणि हे भावगोचर समाधी जर सारखा अभ्यास केला सतत अभ्यास केला तर ते ब्रह्मगोचर हे स्थिर होते. याते वृत्ती रहित को अद्वैत अवस्थान रूप निर्विकल्प समाधी कहिए. अशा रीतीनं अवस्था ब्रह्म अनुभव भोगणारी वृत्ती त्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. भावगोचर समाधी जर जास्त ध्यास लागला तर तिथे वस्तुगोचर होते आणि वस्तुगोचर झाल्यानंतर वृत्ती स्थिर होते आनंदात ज्ञानात. जैसे ज्याप्रमाणे तप्त लोहे के ऊपरी जल की बूंद गिरी तप्त लोहे में प्रवेश करे है. तैसे अद्वैत भावना रूप समाधि के दृढ़ अभ्यास से अत्यंत प्रकाशमान ब्रह्म विषय वृत्ती का लय होवे है. जसं आपल्याला लोखंडावर थेंब पडावा ते नाहीच होतं तसं अत्यंतिक भावगोचर असत खूप दृढ अभ्यास करीत गेलो ते ब्रह्मरूप होते. सो अद्वैत अवस्थान रूप निर्विकल्प समाधि फल है और अद्वैत भावना रूप निर्विकल्प समाधि ताका साधन है. एक अद्वैत भाव रूप समाधि साधन है वस्तु फल है. आनंदाची प्राप्ती फल है. आनंदाचा भाव साधन है. अद्वैत भाव साधन आहे आणि आनंद प्राप्ती साध्य आहे. पण सारखा अभ्यास राहिला तर सारखा अभ्यास राहील त्याला सारखा अभ्यास चिंता सांगतं. भेटे तयाशी पुसावे असे वाटते. जे जे भेटेल त्याला ते विचार वाटतं. ते काय मग झाड असो पोसो असो पक्षी असतो त्याला ते विचारतो. ह्याला न माझा दृष्टांत आहे. माझे गुरु पाहिले पशुला माझे गुरु पाहिले माझे गुरु पाहिले माझे हे भाव गोचर आणि असे भाव गोचर करता प्रगट होतो. हे अंगावर घ्यायल्याशिवाय मजा नाही.
चला हा. जसं माणूस पंचांगावर घेतो, त्याला ज्याचं काय काय सुख दुःख असेल तसं इकडे हा. त्याला चरण महाराजांचा आपल्या याचा कनवाळा आणि का बाळापण नाही, आपल्या याचा कनवाळा आणि का बाळापण नाही. आपल्या हे अंगावर घेतलं, दुसरंच कुठे अंगावर घेतलं. आपल्याचा कनवाळा, आपल्याचं जितके तळमळ होईल, आपलं जितकं कनवाळ येईल ते दुसऱ्याच येतं का. चला हा. अद्वैत अवस्थान रूप. थांब एक मिनिट, चिंतन बर का, नाहीतर म्हणते तुम्ही काही सांगतात तसं. चिंतन वास्तव आणि सारंग याच्यात तुला फरक वाटतो का नाही. आपल्याचा याचा भावगोचर तसं इकडे सिद्धांत, तसं भावगोचर तसं आहे, आणि आपलं हे वस्तुगोचर आहे. वस्तू म्हणजे अनुभव आहे, आणि तसं भावगोचर जर वाढत गेला, दृढ भाव जर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म, मी ब्रह्म, मी ब्रह्म असं जर सतत झालं तर प्रकाश होतो. जसं ते पाण्यात लोखंडाच्या तापल्यावर पळ तसं. अद्वैत अवस्थान रूप समाधि से सुषुप्ति का भेद. आता आत्मा अनुभव, त्याची अवस्था आणि झोप याचा फरक. कारण दोघांचे स्मरण नाही, पण एकाच अज्ञानाचं स्मरण नाही, अज्ञानात लीन नाही, एकाच ज्ञानच स्थिर आहे. अद्वैत अवस्थान रूप समाधि और सुषुप्ति का इतना भेद है, सुषुप्ति में वृत्ति का लय अज्ञान में होवे है, झालंच की. और अद्वैत अवस्थान समाधि में वृत्ति का लय ब्रह्म प्रकाश में होवे है. कळतो नाही. चल हा. टीप है त्याच्यावर. यहाँ यह रहस्य है, यद्यपि उक्त समाधि विषय निशेष रज तम के तिरोधानते, निशेष रज तम के तिरोधानते आविर्भाव को प्राप्त भये शुद्ध सत्व गुण रूप उपादान विषय ही वृत्ती का लय संभवे है. समाधीमध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही. दृष्टांत दिला तम आणि निशेष रज. निशेष रज. काय निशेष रज म्हणजे काय, पुन्हा येईल विचारात. पडवाद वर सगळं टिपून परत एकदा असते. उक्त समाधी विषय, आताची जी समज सांगितली त्या समाधी विषयी निशेष रज तमके, निशेष रज तमके. हा रज तम तिरोधानते, तिरोधान म्हणजे विरोधानी. आविर्भाव को प्राप्त भये, नाही तिरोधान लय होईल त्याच्या आविर्भाव परत हे झाल्यावर शुद्ध सत्व गुण रूप उपादान विषय ही वृत्ती का लय संभवे है. शुद्ध सत्व गुण रूप जे काय, शुद्ध सत्व गुण रूप उपादान विषय, शुद्ध सत्व गुण वृत्ती त्याचे जे उपादान, त्या उपादानात त्याचा लय होतो. वृत्ती का लय संभवे है. लय संभवतो ना, लय होतो ना शुद्ध सत्व गुण मध्ये. निर्विकार ब्रह्म प्रकाश विषय नाही. शुद्ध सत्व गुणाचाच वृत्तीचा लय होतो. कारण स्वयंप्रकाशात ठिकाणी त्रिपुटी राहायचं आहे ना, तिथे कसंच लय होतो, कसंच उठता नाही. हे शुद्ध सत्व गुणामध्ये सगळा विचार आहे. फक्त एवढे शुद्ध सत्व गुणामध्ये आनंदाचा भोग होऊन कळतो, आणि मनुष्यत्व गुणामध्ये तो कळत नाही, आणि शुद्ध स्वरूपात दोन्ही नाही, जाणीने भगवंती नाही. तप्त लोह विषय जल बिंदु के लय का दृष्टांत कहा, तहा भी विचार दृष्टि से पार्थिव लोह विषय जल बिंदु का लय नहीं, किंतु जल का उपादान जो अग्नि मात्र ताके विषय जल बिंदु का लय होवे है. पाण्याचं उपादान कारण अग्नी आहे, त्याच्याच लय होत होते, त्या लोखंडात नाही होत. काका तप्त लोहे विषय उपचार होवे हे. त्यात व्यवहार होतो त्या लोखंडावर.
तथापि हाँ, ब्रह्म प्रकाश के भान रूप निमित्त करी हाँ. वृत्ती का लय हुआ है. म्हणून ब्रह्माचं प्रकाश रूप ब्रह्म आहे, त्याचा भान म्हणजे अनुभव येतो. हा, भान म्हणजे अनुभव. याते म्हणून उपचारते ब्रह्म प्रकाश विषय लय कहिये है. म्हणजे अशा रीतीने जसं त्या लोकांच्या ठिकाणी स्थानचा व्यवहार झाला तसं तसा वृत्तीचा व्यवहार सांगितला गेला. हा, किंवा हा, तीस हा, किंवा हा, तीस समाधिमान हा, ब्रह्मविद्वरिष्ठकी दृष्टीचे हा. गुणाधिक प्रतीत होवे नाही. आता ब्रह्मविद्वरिष्ठ जे आहे महात्मे त्यांच्या दिवशी त्याची प्रती येत नाही. म्हणून ब्रह्मविद्वरिष्ठ असं 4 प्रकार आहेत महात्म्यांचे. हा, वाच. किंतु हा. शुद्ध ब्रह्म प्रतीत होवे हे. मग त्या ब्रह्मविद्वरिष्ठ असणारे त्यांच्या दृष्टीने शुद्ध स्वरूपाची प्रतीती येते. समस्त श्री वासुदेव हे ब्रह्मविद्वरिष्ठ. तहा हा, तीच हा, ब्रह्मविवर्त वृत्ती हा, दृष्टिका हा. अभाव्या ब्रह्माहून वेगळी असणारी वृत्ती त्याचा अभाव झाला. यातेवी हा. ब्रह्म प्रकाश विषय वृत्तिका लय कहिये हे. अशाच त्या वृत्तीचा आवाज झाल्यामुळे त्या वृत्तीचा ब्रह्म ठिकाणी लय सांगितलं. कशाचा? वृत्तीचा. हा, और हा. सुषुप्ति का आनंद अज्ञानावृत्त है और समाधि में निरावरण ब्रह्मानंद का भान आहे है. किती झोपवजे अज्ञान आवरस म्हणणं कळणं आनंद आणि समाज म्हणून कळतो. हा. विषय संपला. वाजल कुंडली पण विषय संघशीर येतो का? हा, फक्त थोडा विस्तार होतो आमच्याकडून. एवढा विस्तार न झाला पाहिजे. हा, कारण विस्तारामध्ये मन रंगतं पण थोडा मुद्दा राहत नाही लक्षात. पण त्यामुळे सवय लागली चिंतन वाढवायचे. त्या विषयावर चिंतन सांगायची सवय लागली ना. पण मुद्द्याचं चिंतन होत आहे ना. किती राहील आता हे लांब आहे. तर 7 वाजता चालू आहे ना. द्या आता गोळी दूध औषध पाणी. भावाबद्दल बिरड झाले की आम्ही भोगतच येतो. सर्व बालबोधीमध्ये दर्शन देवा. एक मी ब्रह्म असं भोगील वाचता निध्यास. एक कोणतरी महात्मा गाडी घेऊन चालला होता महाराजा. त्याला इथे अडकलं. ती गाडी सोडून मी गाडीवान. ती म्हणलं काय तुला कोण गाडीवान तुला कोण ब्रह्म तुला जे ब्रह्म काय आमच्या गुरुचा दर्शन घ्यायला लागून बसला. की माझी भूक टाकते. मला काय की तसं मी ब्रह्म आहेच ना, त्याला काय भोकायचं. पण अभ्यास केल्यानंतर का ऐकून नुसतं लक्ष ठेवून नाही जाऊ. अभ्यास केल्यावर ते मुरल्यावर ही गोष्ट आहे. साधकामध्ये अभ्यास करावाच लागतो.